अलाइव्ह या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे, जी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांना न घाबरता कसे धैर्याने सामोरे जावे हे शिकवते. या चित्रपटाची सुरुवात होते कार्लेटोस पाईसपासून, जो त्याच्यासोबत घडलेल्या अशा घटनेबद्दल सांगत असतो जी तो कधीच विसरू शकत नाही. या घटनेची सुरुवात करण्यापूर्वी तो सांगतो की मला बरेच जण भेटून सांगतात की आम्ही या अशा भयान शांततेत अडकलो असतो तर आमचा नक्कीच मृत्यू झाला असता, पण मला ते पटत नसे. मला त्या जीवघेण्या शांततेत पहिल्यांदाच ईश्वराचा आभास झाला. हा तो ईश्वर नाही ज्याच्याबद्दल आम्हाला लहानपणापासून सांगितले जाते. त्या ठिकाणी असलेल्या ईश्वराबद्दल आम्हाला काही सांगितले जात नाही. हा ईश्वर सर्व धर्म, सर्व रीतींपेक्षा खूप श्रेष्ठ आहे. इथून या चित्रपटाची गोष्ट जाते फ्लॅशबॅकमध्ये 20 वर्ष मागे. ती तारीख असते 13 ऑक्टोबर 1972. इथे दाखवले जाते स्टेला मॉरिसची ओल्ड ख्रिश्चन रग्बी टीम मॅच खेळण्यासाठी चिलीला विमानातून जात असते. हे विमान जगातील सर्वात उंच अशा अँडीज पर्वतावरून उडत असते. त्याचवेळी सर्वांना एक झटका जाणवतो, त्यामुळे सर्व थोडे चिंतित दिसतात. आता त्यांना एकामागून एक झटके जाणवू लागतात. त्यांचे विमान आउट ऑफ कंट्रोल झालेले असते आणि ह्या विमानाचे पायलट ते कंट्रोलमध्ये आणण्याचा खूप प्रयत्न करतात. पण त्याचवेळी त्यांच्या विमानाचा उजवा पंखा आणि मागचा काही भाग पर्वताच्या एका टोकावर आदळून तुटला जातो आणि त्यामुळे मागच्या भागातील काही पॅसेंजर्स बाहेर फेकले जातात, ज्यातून वाचणे अशक्यच असते. आता हे विमान, ज्याचे दोन्ही पंखे आणि मागचा काही भाग तुटलेला अशा अवस्थेत बर्फाने वेढलेल्या पर्वताच्या एका भागावर येऊन कोसळते व तीव्र वेगाने बर्फावरून खाली सरकू लागते आणि काही क्षणातच एका ठिकाणी येऊन आदळते. हा आघात इतका तीव्र असतो की त्यात बरेच जण जखमी होतात. काही वेळाने ह्या घडलेल्या धक्क्यातून सावरत ज्यांना शक्य होईल त्याप्रमाणे एकमेकांची मदत करतात. ते दृश्य खूप भयानक असते. कोणाचे पाय कापलेले असतात, कोणाच्या डोक्याला इजा झालेली असते, तर कोणी बेशुद्ध अवस्थेत असतात. अँटोनिओ आणि केनिसा पायलटच्या केबिनमध्ये पोहोचतात, जेथे एका पायलटचा आधीच मृत्यू झालेला असतो आणि दुसरा पायलट गंभीर जखमी असतो. ह्या अवस्थेतच तेथे असलेल्या रेडिओद्वारा ऑपरेटरबरोबर संपर्क साधून त्यांची एक्झॅक्ट लोकेशन सांगण्याचा प्रयत्न करतात, पण बॅटरी डॅमेज झाल्यामुळे ते शक्य होत नाही. आता काही वेळाने त्या पायलटचाही मृत्यू होतो, तसेच अजून इतर 4 जणांचाही मृत्यू होतो. या दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांना विश्वास असतो की सकाळी त्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम येईल, कारण आता रात्र होणार असते आणि ह्यावेळी कोणतीही मदत मिळणे शक्य नाही. केनिसा सर्वांना सांगतो, या थंडीत आपण या विमानातील सीट कव्हर काढून त्यांचा ब्लँकेट म्हणून वापर करूया. ही खरंच एक चांगली आयडिया असते, पण रात्रीचे तापमान 30 ते 40 डिग्री खाली आलेले असते आणि ह्या इतक्या थंडीत आणि ह्या जखमी अवस्थेत ही रात्र काढणे त्यांना खूप कठीण होत असते. तरी हे सर्वजण कशी तरी ही रात्र काढतात. दुसऱ्या दिवशी सकाळी जो एक क्रू मेंबर वाचलेला असतो त्याला फ्लेअर गनबद्दल विचारतात, कारण जर कोणी त्यांच्या शोधात आले तर ही फ्लेअर गन वापरून त्यांना इशारा देऊ शकतात. पण तो क्रू मेंबर त्यांना सांगतो की इथे फ्लेअर गन नाही आहे आणि रेडिओच्या बॅटरीज पण विमानाच्या शेवटच्या भागात होत्या, जो सुरुवातीलाच तुटून किती लांब पडलेला असतो याबद्दल अंदाजही नसतो. अशा परिस्थितीतही या सर्वांना खात्री असते की रेस्क्यू टीम यांच्या शोधात नक्की येणार, कारण एक पूर्ण विमान गायब झालेले असते. आता या अपघातात जे मेलेले असतात त्यांना बाहेर आणले जाते. त्यात एका महिलेची डेड बॉडीही असते. त्या महिलेची डेड बॉडी पाहून कार्लेटोस तिची माफी मागतो, कारण आदल्या रात्री तो तिच्यावर ओरडलेला असतो. कार्लेटोस हा तोच व्यक्ती आहे जो या सर्व प्रसंगाबद्दल सांगत असतो. इथे असलेले हे सर्व जे जखमी आहेत किंवा मेलेले आहेत ते सर्व आपलेच आहे अशी या सर्वांची भावना असते, कारण त्यांनी एकमेकांसोबत काही क्षण घालवलेले असतात, पण ते आता आपल्यासोबत नाहीत. यांच्याजवळ खाण्यासाठी जास्त सामान नसते. काही चॉकलेट्स आणि शॅम्पेन असते, पण सिगरेट खूप असतात. ते ठरवतात की हे सर्व सामान वाटून आणि कमीत कमी खायचे, म्हणजे जास्तीत जास्त दिवस या परिस्थितीत वाचण्याचा प्रयत्न करता येईल. हे सर्व करत असताना त्यांना एका हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू येतो. तो ऐकून हे सर्व खुश होतात. आता त्यांना असे वाटते की आपल्याला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम आलेली आहे, पण खराब वातावरणामुळे रेस्क्यू टीमला ते दिसत नाहीत आणि ह्यांनाही ते हेलिकॉप्टर दिसत नाही, फक्त आवाज ऐकू येतो. अशा प्रकारे ह्यांना अजून एक रात्र ह्या जीवघेण्या थंडीत घालवावी लागते. पण तरीही या सर्वांना आशा असते की काहीतरी चांगले होईल आणि रेस्क्यू टीम येऊन या सर्वांना वाचवेल. आता हे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी एक स्टीलची शीट लावतात, ज्यावर ठेवलेले बर्फ उन्हामुळे वितळून यांना पिण्यासाठी पाणी मिळेल.
या ठिकाणी एक नॅन्डो नावाचा मुलगा हळूहळू शुद्धीवर येतो. त्याला सांगितले जाते की प्लेन क्रॅशमध्ये दुखापत होऊन तू कोमात गेला होतास. तो शुद्धीवर आल्यानंतर आपल्या आईबद्दल विचारतो. त्याला सांगण्यात येते की तुझ्या आईचा ह्या अपघातात मृत्यू झाला, पण तुझी बहीण अजूनही जिवंत आहे, जी खूप गंभीर जखमी आहे आणि तिला तुझी गरज आहे. नॅन्डो त्याच परिस्थितीत तिच्याजवळ जातो आणि सांगतो, तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. खरं तर येथे असलेले सर्वजण या भयानक थंडीला आणि या सर्व परिस्थितीला घाबरलेले असतात. आता पुन्हा त्यांना एका हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू येतो, जो त्यांच्याभोवती घिरट्या मारत असतो. हे बघून सर्वजण खुश होतात. आपले हात हेलिकॉप्टरच्या दिशेने हलवतात, आवाज देतात. ते हेलिकॉप्टर त्यांच्यावरून उडून जाते. या सर्वांना वाटते आता उद्या यांना घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टर्स येतील आणि सर्वांना घेऊन जातील. या आनंदात ते त्या रात्री झोपण्यापूर्वी जवळपास असलेली सर्व चॉकलेट संपवून टाकतात. सकाळ झाल्यानंतर सर्वजण बाहेर येऊन हेलिकॉप्टरची वाट बघत बसतात, पण संध्याकाळ होत आली तरी त्यांना वाचवण्यासाठी कोणीच येत नाही. खरे तर काल आलेल्या हेलिकॉप्टर्सने त्यांना पाहिलेच नसते. आता पुन्हा सर्वजण दुःखी होतात. यावेळी अँटोनिओ सर्वांना खाण्याकरिता चॉकलेट देण्यासाठी जातो, पण चॉकलेटचा बॉक्स रिकामी असतो. कारण आदल्या रात्री जेव्हा सर्वजण आनंदात चॉकलेट्स खात असतात त्यावेळी अँटोनिओ झोपलेला असतो. तो खाली बॉक्स पाहून खूप चिडतो आणि या गोष्टीवरून त्याची व इतरांची वादावादी होते. पण आता वेळ निघून गेलेली असते. खाण्याचे सर्व काही संपलेले असते. त्यांच्यासमोर आता एकच पर्याय बाकी असतो, तो म्हणजे जर जिवंत राहायचे असेल तर त्यांना त्या प्लेनचा शेवटचा भाग, जो सुरुवातीला तुटून पर्वतावरून खूप वर कुठेतरी पडलेला असतो, तो शोधणे आणि त्यात असलेल्या बॅटरीज आणून आपल्या लोकेशनबद्दल कळवणे. यासाठी यांच्यातील 5 जण उपाशी व थकलेले असूनही त्या विमानाच्या तुटलेल्या भागाच्या शोधात निघतात. त्या ठिकाणी जाताना या 5 जणांतील सर्वात पुढे असलेला व्यक्ती बर्फाखाली असलेल्या दरीत पडतो, पण त्याचवेळी इतर 4 जण एकमेकांच्या मदतीने त्याला वाचवण्यात यशस्वी होतात. आता त्यांना कळून चुकते की इथून ह्या वेळेस पुढे जाणे खूप धोक्याचे आहे, कारण रात्र होणार असते. त्यामुळे सर्वजण पुन्हा आपल्या पूर्वीच्या ठिकाणी येतात, जेथे बाकीचे लोक असतात. ते सर्वजण या तुटलेल्या विमानाच्या भागात रात्र घालवत असतात. जर हा विमानाचा भाग नसता तर इतक्या कडाक्याच्या थंडीत हे सर्वजण कधीच मरून गेले असते. दुसऱ्या दिवशी सकाळी एक जण रेडिओवर ऐकतो की या सर्वांचा शोध घेणे आता बंद करण्यात आले आहे, कारण सरकारला वाटते की आता यामधील कोणीही वाचले नसणार. या बातमीमुळे सर्वजण हताश होतात. त्याच रात्री नॅन्डोची बहीण, जी गंभीररित्या जखमी असते, तिचा मृत्यू होतो. नॅन्डो इतरांना सांगतो, आज मी माझ्या बहिणीसोबतच राहणार, उद्या आपण तिला दफन करूया. या अपघातात नॅन्डोने त्याची आई आणि त्याच्या बहिणीला गमावले असते. या सर्व परिस्थितीमुळे तो पूर्णपणे हतबल झालेला असतो. आता 9 दिवसानंतर हळूहळू सर्वजणांचा संयम तुटू लागलेला असतो. नॅन्डो सर्वांना सांगतो, आपल्याला अजून ह्या परिस्थितीत किती दिवस काढावे लागतील माहीत नाही. जर आपल्याला जगायचं असेल तर ह्या पुरून ठेवलेल्या शवांना खावे लागेल. जर आपल्याला इथून सुखरूप बाहेर पडायचे असेल तर हे करणे खूप गरजेचे आहे. त्याच्या या बोलण्याशी कोणी सहमत होत नाही. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्वजण एकत्र बसलेले असतात त्यावेळी यांच्यातील एक, ज्याचे नाव रॉबर्ट कॅनिसा असते, तो सांगतो, तुम्हाला मला वचन द्यावे लागेल की जर मी मेलो तर तुम्ही माझ्या शरीराला खाऊन तुमचे जीवन वाचवू शकाल, आणि जर असे केले नाही तर मी तुम्हाला भूत बनवून मारून टाकीन. यावर सर्वजण हसू लागतात. आता सर्वांचेही हेच मत असते, म्हणजे जर कोणी मेले तर बाकीचे त्यांच्या मृत शरीराला खाऊ शकतात आणि आपला जीव वाचवू शकतात. दुसऱ्या दिवशी सर्वजण बाहेर असतात. 10 दिवस यांनी नीट काही खाल्ले नसते आणि यांना हेही माहीत असते की आता जर आपण काही खाल्ले नाही तर आपला मृत्यू अटळ आहे. त्यांच्यासमोर सर्व मृतदेह पडलेले असतात, जे या अशा परिस्थितीत खाणे गरजेचे असते. पण त्यांच्यामधला एक बोलतो की हे शव खाणे म्हणजे मनुष्यपणाचे लक्षण नाही. त्याचवेळी कॅनिसा त्या शवापैकी एका शवाच्या मांसाचा तुकडा खातो. त्याच्या मागून एक जण इच्छा नसतानाही असेच करतात. ही या साऱ्यांच्या आयुष्यातील खूप कठीण वेळ असते, कारण त्यांना एक माणूस म्हणून दुसऱ्या माणसाचे शव खावे लागत असते. आणि या सर्वात नॅन्डो खूप दुःखी असतो, कारण या शवामध्ये त्याची आई आणि बहीण असते. पण त्याला हे माहीत असते की जर असे नाही केले तर सर्वच मरून जातील. आता या सर्वांमध्ये हे मांस खाल्ल्यामुळे बऱ्याच दिवसांनी एनर्जी आलेली असते आणि त्यामुळे ते पुन्हा एकदा बॅटरीसाठी त्या विमानाच्या तुटलेल्या भागाचा शोध घ्यायचे ठरवतात. म्हणजे ते त्या बॅटरीला पायलटच्या कम्युनिकेशन सिस्टमला जोडून आपण जिवंत असल्याचा मेसेज पाठवू शकतात. आता या बॅटरीच्या शोधासाठी यांच्यामधील 3 जण निघतात. ते एका दिवसाचा प्रवास करून रात्री एका ठिकाणी बसून या भयानक थंडीत झोपण्याचा प्रयत्न करतात.
यातील एक दुसऱ्या दिवशी उठून आपण अजूनही जिवंत आहोत का असे विचारतो. त्यांच्या पूर्ण शरीरावर बर्फ जमा झालेले असते. आता ते इथून पुढचा प्रवास सुरू करतात आणि त्या ठिकाणी येऊन पोहोचतात जेथे त्यांच्या विमानाच्या अपघातानंतर त्यांचे सामान पडलेले असते आणि काही पॅसेंजर्सही मृत अवस्थेत आढळतात जे त्या अपघातात खाली पडलेले असतात. पण त्यांना त्या क्षणी थोडा आनंद होतो जेव्हा त्या सामानात त्यांना चॉकलेट्स मिळतात. आता इथून ते पुढचा प्रवास न करण्याचे ठरवतात, कारण जर ते अजून एक रात्र थंडीत इथे राहिले तर नक्कीच मरून जातील. आणि म्हणून ते परत येऊन विमानाच्या त्या मागच्या भागाचा शोध घेण्यासाठी एक रणनीती बनवतात. ते ठरवतात आता जो पण शोध घेण्यासाठी जाईल तो अधिक गरम कपडे आणि सोबत खाण्यासाठी काहीतरी घेऊन जाईल. हे सर्वजण ज्या विमानाच्या भागात रात्र काढत असत तेथे ते काही उरलेल्या सामानापासून आगही पेटवत असत. आता त्यांना ही आग पेटवण्यासाठी त्यांना त्यांच्याजवळ असलेले डॉलर्सही वापरावे लागत. त्यांना आता कळून चुकले की ह्या आयुष्यात या अशा गोष्टींची काहीच किंमत नाही. निसर्गासमोर सर्वच सदबल आहोत. येथे कार्लेटो सर्वांना सांगतो, मला असे वाटते ईश्वर आपल्यासोबत आहे, म्हणूनच अजून आपण या प्रतिकूल परिस्थितीतही जिवंत आहोत. तो आपली कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करतो आहे. आता हे सर्व झोपलेले असताना त्यांना जाणवते की काहीतरी त्यांच्याजवळ येत आहे. ते ज्या विमानाच्या भागात होते तो जोरजोरात हलू लागतो. त्याचे कारण असते पर्वताच्या टोकावर स्नो स्लाईड झालेले असते आणि ते सारे बर्फ त्यांच्या विमानाच्या दिशेने एका वादाप्रमाणे येते आणि त्यांच्या विमानाच्या भागावर आदळते. हे बर्फ त्या विमानाच्या तुकड्याच्या आतही शिरते. बरेच जण त्या बर्फात अडकून बसतात. बाहेर वादळ आल्यामुळे ते बाहेरही पडू शकत नव्हते. बरेच दिवस चाललेल्या या वादळामुळे यांच्या विमानाचा पूर्ण भाग बर्फाखाली अडकलेला असतो. ज्यावेळी वादळ शांत होते त्यावेळी बर्फाला खोदून काही जण बाहेर पडतात. बाहेर कार्लेटोच बसलेला असतो. तो सांगतो, ते पहा, आज बऱ्याच दिवसांनी सूर्याचे दर्शन झाले. तो सांगतो, मला वाटते ईश्वर आपल्यासोबत नक्कीच आहे. आपण सर्वजण या परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडू. पण या वादात अजून 8 जणांचा मृत्यू होतो. आता जे वाचलेले होते ते सर्वजण त्या बर्फातून बाहेर येऊन त्या विमानाच्या बाजूचे बर्फ हटवू लागतात. त्यांना आता इथे 50 दिवस झालेले असतात. आता थंडीची तीव्रताही थोडी कमी झालेली असते. म्हणजेच आता रात्र लहान आणि दिवस मोठे असणार होते. आता ते पुन्हा विमानाचा मागचा भाग शोधण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतात. ते आता एक टीम तयार करतात आणि त्यांच्या खाण्यासाठी काही सामान सोबत देतात. त्यांचा प्लॅन असा असतो की जर त्यांना विमानाचा तुटलेला मागचा भाग आणि बॅटरीज मिळाल्या नाहीत तर ते येथे परत येणार नाहीत. ते तसेच पुढे जातील आणि ह्या पर्वतरांगांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील. आता ते तिघेजण विमानाचा तो भाग आणि बॅटरी शोधण्यासाठी निघतात आणि काही तासांमध्येच त्या विमानाच्या तुकड्याच्या ठिकाणी येऊन पोचतात. त्यांना तिथे कपडे, सामान आणि चॉकलेट्स पण मिळतात. हे सर्व पाहून ते खूप खुश होतात. त्याचबरोबर त्यांना बॅटरी पण मिळते जी खूप जड असते आणि तिला उचलून परत जाणे अशक्यच असते. त्यामुळे ते परत जाऊन जो हे सर्व जोडून रेडिओ चालू करू शकतो त्याला घेऊन येतात. पण खूप प्रयत्नानंतरही ते रेडिओ चालू करण्यात यशस्वी होत नाहीत. नॅन्डो बोलतो की आता आपल्याला ह्या पर्वतातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करावा लागेल. पण त्याचे कोणीही ऐकत नाही आणि ते सर्व आपल्या पूर्वीच्या ठिकाणी खूप कष्टाने परततात, कारण त्यांना परतीच्या वाटेवर पुन्हा एकदा वादळाचा सामना करावा लागतो. नॅन्डोला आता कोणत्याही परिस्थितीतून येथून बाहेर निघायचे असते. त्यासाठी तो स्लीपिंग बॅग्स बनवतो. आता ह्या ठिकाणी या साऱ्यांना 61 दिवस होतात. नॅन्डो बोलतो, आता आपल्याला इथून निघायला हवे. त्याच्यासोबत कॅनिसा आणि अँटोनियो या प्रवासासाठी तयार होतात. ते तिघे जेव्हा इथून निघत असतात त्यावेळी तेथे कार्लेटोज येतो आणि सांगतो, तुम्ही ह्या प्रवासात नक्कीच यशस्वी व्हाल, कारण मी काल एक स्वप्न पाहिले ज्यात तुम्ही एका हिरव्यागार प्रदेशात पोचला आहात. आता हे तिघे इथून निघतात आणि 2 दिवसाच्या खडतर प्रवासानंतर एका पर्वताच्या उंच भागावर येऊन पोचतात. पण त्यांना तिथून सभोवताली पर्वताशिवाय काहीच दिसत नाही. येथे कॅनिसा पूर्णपणे हरलेल्या अवस्थेत खाली पडतो आणि बोलतो, आता आपण इथून कुठेच जाऊ शकत नाही आणि वाचूही शकत नाही. पण नॅन्डो त्याला सांगतो, त्या 2 पर्वताच्या मध्ये बर्फ दिसत नाही, म्हणजे तेथे नक्कीच हिरवळ असणार. कॅनिसा बोलतो, तो भाग इथून जवळपास 50 मैल दूर आहे आणि इतके लांब जाण्यापूर्वी आपण मरून जाऊ, कारण ह्या अशा भागात 50 मैल चालणे म्हणजे खूप मोठे काम आहे आणि आपण आधीच खूप थकलेलो आहोत. पण नॅन्डो अजूनही ह्या परिस्थितीत हार मानत नाही. तो बोलतो, आपण 70 दिवस संघर्ष केला आहे. ईश्वर आपली परीक्षा घेत आहे आणि आपण हिम्मत करून या परीक्षेत पास होऊ आणि या परिस्थितीवर मात करू, तेव्हा भविष्यात आपल्याला आपल्यावरच गर्व वाटेल. मला जगायचे आहे आणि त्यासाठी मी काहीही करू शकतो. तो बोलतो, आपण अँटोनियोला परत पाठवून देऊया, म्हणजे आपल्याकडे पुरेसे राशन वाचेल. ते तसेच करून आपल्या पुढच्या खडतर प्रवासाला सुरुवात करतात, ज्यात आपला जीवही जाऊ शकतो हे त्यांना माहीत असते.
पुढे सतत 12 दिवस चालून ते ह्या बर्फाळ प्रदेशातून बाहेर पडतात आणि त्यांना हिरवीगार जमीन दिसते, जेथे नदी असते आणि माणसेही दिसतात. या विपरीत विमानाजवळ असलेले बाकीचे लोक आता पूर्णपणे हिंमत हरलेले असतात, कारण बऱ्याच दिवसांपासून हे ह्याच परिस्थितीत असतात. आता त्यांचे राशनही संपलेले असते व त्यांच्या शरीरात प्राणही उरलेला नसतो. त्याचवेळी त्यांना हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू येतो. ते बाहेर येऊन बघतात तर आर्मीचे हेलिकॉप्टर्स त्यांना वाचवण्यासाठी आलेले असते, ज्यामध्ये नॅन्डो आणि त्याचा मित्र पण असतो. हे पाहून सर्व खूप खुश होतात, आनंदाने नाचू लागतात, कारण त्यांना आता समजते की आता त्यांचा जीव वाचणार आहे. इथून ही स्टोरी प्रेझेंटमध्ये येते, जिथे कार्लेटोज हे सर्व सांगत असतो. तो बोलतो, आम्ही त्या ठिकाणी पुन्हा गेलो आणि जितक्या डेड बॉडीज होत्या त्यांना आम्ही दफन केले आणि त्यांच्या स्मरणार्थ एक क्रॉसही लावला. आणि शेवटी सांगितले जाते 1972च्या या सत्य घटनेत 29 जण मरण पावले आणि केवळ 16 जणच वाचू शकले. ही घटना अजूनपर्यंत आम्ही कोणीच विसरू शकलो नाही. या गोष्टीवरून हे समजते की आयुष्यात कधीही कोणाचीही वेळ बदलू शकते, ज्यावर आपला कंट्रोल नसतो. आपण अशा परिस्थितीत एकाच गोष्टीवर कंट्रोल करू शकतो, ती म्हणजे आपली हिंमत. जर इथे नॅन्डो आपली हिंमत हरला असता तर तेथे जे जिवंत होते तेही या बर्फात दफन झाले असते. त्याने त्याची आई आणि बहिणीच्या मृत्यूने हताश न होता जिद्दीने व हिंमत करून पुढे गेला. तर ही आहे स्टोरी 1993मध्ये रिलीज झालेल्या अलाय मूवीची. जर आपणाला ही स्टोरी आवडली असेल तर नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.